काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या सोबत आहे। पंतप्रधानांनी शरद पवारांना ऑफर दिली, त्यावर काय वाटते त्यांना? भाऊ काय सांगाल? घाबरलेला नरेंद्र मोदीचा चेहरा आपल्याला पाहायला मिळतो। तुम्ही त्यांचा चेहरा बघा कसा घाबरलेला आहे। सत्तेच्या बाहेर जाण्याची भीती त्यांना निर्माण झालेली आहे। आणि ज्या भाजपने त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डांनी सांगितलं होतं की आम्हाला हे सगळे क्षेत्रीय पक्ष संपवायचे आहेत, आता ह्या क्षेत्रीय पक्षाच्या समोर हात पसरवायची गरज काय? आणि म्हणून हे जुमले फेकण्याचा प्रयत्न। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, मोठ्या प्रमाणात आत्महत्या आहे शेतकऱ्यांच्या, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, तरुणांच्या बेरोजगाराचा प्रश्न आहे, गरिबांचे प्रश्न आहे, त्याच्यावर प्रधानमंत्री का बोलत नाही? अशा पद्धतीचे प्रत्येक सभेमध्ये येऊन कुठला तरी जुमला फेकायचा आणि त्याच्यावरची मीडियामध्ये चर्चा ठेवायची, हे प्रधानमंत्री पदासाठी शोभणार नाही। नरेंद्र मोदी म्हणून त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ते आता सध्या प्रधानमंत्री आहे 4 जूनपर्यंत। 4 जूनच्या नंतर तुम्हाला किती काय बोलायचं बोलू शकता। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पण या पद्धतीनं जुमलेबाजी करून छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हे सहन करणार नाही। ज्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला तुम्ही बर्बाद केलं, ज्या महाराष्ट्रातून उद्योग नेऊन इथले बेरोजगारांची संख्या वाढवली, त्याचं उत्तर जनता आपल्या मतानं भाजपला महाराष्ट्रातून तडीपार करून राहणार। आणि आपण पाहिलं आहे की मागच्या वेळेस 14 सभा घेणारे नरेंद्र मोदी यावेळेस 29 सभा महाराष्ट्रात घेतात आहे, म्हणजे ते किती घाबरलेले ते त्याच्यातून स्पष्ट होतं। आधी उद्धव ठाकरेंना गोजरण्याचा प्रयत्न केला, आता शरद पवारांना ऑफर दिली। एकंदर म्हणजे काय भाजप पूर्णपणे घाबरली आहे? असं घाबरलेलं आहे। 4 जूनच्या नंतर नरेंद्र मोदी सत्तेत राहणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे। नक्कीच 4 जूनच्या नंतर नरेंद्र मोदी सत्तेत राहणार नाही हे स्पष्ट झालं आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सांगतात। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।